सगळे. आज आपण चाललोय माझ्या शाळेत म्हणजे विद्याभारती शिशुवाटिकेत. आज शिवजयंती साजरे करणार आहोत आम्ही. तर ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे की आमच्या शाळेत कशी शिवजयंती साजरी केली जाते किंवा कसे सगळे सण साजरे केले जातात आणि याबद्दल मी माहिती पण तुम्हाला देणार आहे. चला मग. ही जी बाग समोर तुम्हाला दिसते ना, ती आमच्या शाळेची बाग आहे आणि ही जी इमारत दिसते ती आमच्या शाळेची इमारत आहे. इथून सगळे प्राथमिक विभागाचे वर्ग आहेत आणि पुढे सगळे मग शिशु वर्गाचे वर्ग आहेत. आज शिवाजी महाराजांचा वाढदिवस आहे. जो उद्या आहे तो आज आपण साजरा करणार आहोत, बरोबर आहे. पण इथे आज आहे तर मग वाढदिवस साजरा करताना आपण काय करतो तर औक्षण करतो ना. मग महाराजांना औक्षण करायचं लक्ष आहे सगळ्यांचं. हा म्हणा. सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं चिरंजीव गुरु पुण्यवर्धनं चिरंजीव गुरु पुण्यवर्धनं विजयी भव सर्वत्र सर्वदा विजयी भव सर्वत्र सर्वदा औक्षवंत हो भाग्यवंत हो औक्षवंत हो भाग्यवंत हो वाढदिवस हा सौख्यदायी हो वाढदिवस हा सौख्यदायी हो लाभू दे तुला सौख्य संपदा लाभू दे तुला सौख्य संपदा मिळून जाऊ दे पूर्ण आपदा मिळून जाऊ दे पूर्ण आपदा सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं. टाळ्या वाजवा सगळ्यांनी छान.
औक्षण करतेच की नाही, म्हणून जिजाऊ माता हातात आरती घेऊन महाराजांना औक्षण करतायत, हो की नाही? टाळ्या वाजवा बरं सगळ्यांनी. शाबास, छान छान छान. ग्रुपवर फोटो टाका. टाळ्या वाजवा.
माता, शिवाजी महाराज, जिजाऊ माता, सगळे मावळे, माझ्या सगळ्या वाघिणी निघाल्यात बघा मिरवणुकीला. बोला. त्यानंतर एका विद्यार्थिनीचा वाढदिवस होता, तो आम्ही साजरा केला. सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनं. नमस्कार. या आहेत आपल्या विद्याभारती शिशुवाटिकेच्या विभाग प्रमुख आमच्या दिवलकर बाई, आणि यांना तुम्ही या आधी पण पाहिलं आहे,
माझा जो माघी गणेश चतुर्थीचा एक व्लॉग आहे, त्या व्लॉगमध्ये मी कोकमवाडीतील शूट घेतलं होतं आणि तिथे यांचं कीर्तन होतं. तर आमच्या बाई कीर्तन पण करतात, तर तिथे तुम्ही यांना पाहिलेलं आहे. तर बाई, विद्याभारतीबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. नमस्कार. प्रत्येक शाळा म्हटली की त्या शाळेमध्ये शिक्षण हे मुलांना देण्यासाठीच त्या शाळा असतात आणि शिक्षकांची जी वेगळी पठडी आहे, प्रत्येक शिक्षकाची वेगवेगळी पठडी असते. त्यानुसार तो शिक्षक आपल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुमच्या पाल्यांना मोठं होण्यासाठी खूप सुकर असं शिक्षण देत असतो. प्रत्येक शाळेचे काही नियम असतात. पैकी आत्ता गेले 3 वर्ष मी जी शिशु विभागामध्ये शिक्षिका म्हणून काम करत होते, ती सध्या विद्याभारतीची विभाग प्रमुख म्हणून काम करते. आणि विद्याभारतीचं काम करताना असं नाही आहे की पूर्वी मला 28 वर्ष काही आनंद झालेला नाही, पण 28 वर्ष जो आनंद मी उपभोगला मुलांना शिकवताना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद या 3 वर्षात मला मिळालेला आहे. कसा ते सांगते. लहान मुलं तुम्ही अतिशय विश्वासाने आमच्या ताब्यात देता आणि अक्षरशः जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हापासून आई त्याच्या प्रगतीसाठी जडणघडण, त्याच्या आयुष्यावर संस्कारांची जडणघडण करत असते आणि जेणेकरून ते मूल छान प्रकारे मोठं होतं. पण विद्याभारतीमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण अशी ही शाळा आहे. काही लोकांना असं वाटतं की ही नुसतं ह्या शाळेमध्ये काय आहे तर गाणी गोष्टी असं नाही आहे, पण लहान मुलांना गाणी प्रचंड प्रिय असतात, बडबडगीतं प्रिय असतात, गोष्टी ऐकायला त्यांना आवडतात, वैविध्यपूर्ण गोष्टी ऐकायला आवडतात. त्या जर साभी नाही सांगितल्या तर त्यांना पटकन रुचतात आणि मग त्याप्रमाणे ते अनुकरण करायला लागतात. इथं मुलांवर शाळेत आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं संस्कार केले जातात. रोजचं होम हवन शाळेमध्ये होतं, जेणेकरून हवा शुद्ध होते, बाकीच्या चांगल्या गोष्टीही मुलांना पाहायला मिळतात. त्यांच्या शब्दसंग्रहामध्ये अनेक शब्दांची भर पडते. म्हणजे उदाहरणार्थ समिधा, पळी, भांड, होमकुंड असे अनेक गोष्टी तिथे असतात. त्या आम्ही मुलांना ज्ञात करून देतो. नंतर इथं पालकांना मी वारंवार जेव्हा भेटते तेव्हा सांगते की मुलांना जरी जन्माला घातलेले तुम्ही असेल किंवा मी शिक्षक म्हणून असेल तरी आपण दोघंही निमित्त मात्र भूमिका बजावतोय. खरं पाहायला गेलं तर तुमचं मूल आणि माझा असणारा विद्यार्थी हा या भारताचा असणारा एक नागरिक आहे आणि तो उत्तम नागरिक म्हणून नावारूपाला यावा याकरता या विद्याभारतीमध्ये शिक्षण दिलं जातं. जसं आपण म्हणतो, जो तुम आया जगत मो जग हासे तुम रोय, ऐसी करनी कर चले पीछे हास न होय. तर त्या मुलाचं नाव हे खूप चांगलं व्हावं, मोठं व्हावं, उंचावर जावं याकरता त्या विद्यार्थ्याकरता अपार पद्धतीनं प्रत्येक शिक्षक, शाळेमधली असणारी ताई, मी स्वतः आम्ही लक्ष देऊन, वैयक्तिक लक्ष देऊन हे करून घेत असतो. मुलांना जेवताना, डबा खाताना त्या दृष्टीने आम्ही त्यांच्यावर संस्कार करत असतो की मुलांनी डबा खाण्या अगोदर, हल्ली काय प्रत्येक घरामध्ये 1 नाही तर 2च मुलं असतात, त्यामुळे त्यांचे लाड हे आनंदाने पुरवले जातात. पण त्यांना आपला असलेला खाऊ दुसऱ्याला देण्याची सवयच राहिलेली नाही. म्हणून आम्ही पहिलं कर्म असं करतो की डबा खायला मुलांनी घेतला की त्यातला इवला घास काऊ चिवचा घास म्हणून आम्ही त्यांच्याकडून बाजूला एका ताटलीत काढून घेतो. याने काय होतं तर त्या मुलांवर संस्कार होतात की आपल्याप्रमाणे आपण दुसऱ्यालाही द्यायचंय. आणि अशा अनेक प्रकारचे संस्कार शाळांमधून केले जातात. तुम्ही प्रत्यक्ष भेटीला या, म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टी इकडे उलगडत जातील. विद्याभारतीचे अनेक आयाम आहेत, त्यातलाच एक महत्त्वाचा आयाम आणि त्याकरिता आम्ही निधी संकलन करतोय. तर हे निधी संकलन करीत असताना आपणा सर्वांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. जो कोणी हा व्हिडिओ पाहिल त्याने निधी संकलनाकरता फार मोठा आकडा आहे किंवा फार मोठी रक्कम तुम्ही द्यावी अपेक्षित नाही. तुमचे दिलेले 5 रुपये सुद्धा आम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, तुम्ही पैसे दिल्यानंतर त्याची रीतसर पावती तुम्हाला त्वरित दिली जाणार आहे. त्याच्यावर तुम्हाला जर का काही शंका असतील तर प्रत्यक्ष भेटीअंती आपण बोलू. आपल्या सहकार्याने हे निधी संकलन होईल आणि याचा उपयोग राष्ट्रामध्ये असणाऱ्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने होईल. याकरता आपण सहकार्य करावं अशी
नम्र विनंती विद्याभारती विभाग प्रमुख या नात्याने मी आपणा सर्वांना करते. धन्यवाद. धन्यवाद बाई. या पत्रकात तुम्हाला अधिक माहिती मिळेल विद्याभारतीबद्दल आणि निधी संकलनासाठी शाळेत संपर्क करा. माझ्या सहकारी शिक्षिका आता त्यांच्या ओळख करून देत आहेत. बघा, मी निकिता नरेंद्र परब. मी सौ शर्वरी शशिकांत खरे. नमस्कार, मी अश्विनी संदीप सावंत. नमस्कार, मी सौ पूर्वा प्रशांत शिंदे. आणि आम्ही सगळ्या मिळून हे जे शिशुवाटिका आहे आपली विद्याभारती शिशुवाटिका, याला आम्ही न्याय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. छान मुलं घडवण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्यात पालकांचा आणि मुलांचा खूप छान सहकार्य मिळतोय आम्हाला. धन्यवाद. हा आहे आमचा नॉन टीचिंग स्टाफ. आमच्या शाळेतल्या ताई आहेत आणि यासुद्धा आपल्या लहान लहान मुलांना अगदी स्वतःच्या मुलासारखं, खूप फुलासारखं जपतात. ते रडत असतील तर मांडीवर घेऊन सुद्धा बसतात. अशा पद्धतीने त्या खूप छान सांभाळतात त्यांना. नमस्कार. आत्ता आले घरी आणि अशा पद्धतीने आमच्या शाळेत छान विद्याभारती शिशुवाटिकेत शिवजयंती साजरी केली आहे. बघा, तुम्हाला आवडलं आहे का? तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.